हे आज हिल इंडिया लिमिटेड कंपनीमधून सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला आज उपस्थित सर्व HR कंपनीचे सर्व पदाधिकारी, कर्मचारी, उपस्थित कोंडिलकर साहेबांचे कुटुंब, फॅमिली तसेच युनियन पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित झाल्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतोय. दत्तात्रय गणपत कोंडिलकर हे आपल्या कंपनीमध्ये 1992ला 12/11/1982ला लागले. त्यांनी एकूण 42 वर्ष या कंपनीला सेवा दिलेली आहे आणि प्रामाणिकपणे दिलेली आहे. त्यांच्या कार्याचा आम्ही जर जेव्हा तेव्हा त्यांच्यासोबत राहिलो, त्यांच्याकडचं मोठा प्रामाणिकपणा, कामामध्ये तत्परता आणि सर्वांशी त्यांची चांगली वागणूक आम्हाला भावते. कारण की त्यांच्या राहणीमानात आम्हाला खूप काही शिकण्यासारखं मिळालं आम्हाला. कारण की त्यांनी खूप काही चांगलं या कंपनीला योगदान दिलेलं आहे. त्याबद्दल मी कोंडिलकर साहेबांचं मनपूर्वक आभार मानतो. कंपनीच्या वतीने या कंपनीत त्यांनी चांगली सेवा दिल्या त्याबद्दल धन्यवाद. उपस्थित या कार्यक्रमाला हिल इंडिया लिमिटेड कंपनीचे सर्व सन्माननीय DD सोनवणे साहेब, DGM AK श्रीवास्तव साहेब, LV सिंग साहेब, खान साहेब, उपस्थित सर्व मान्यवर आणि सर्व फॅमिली, मी प्रथम डायरेक्ट साहेबांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाला जे सेवानिवृत्त होत आहेत सत्कार मूर्ती यांच्याबद्दल 2 शब्द बोलावे अशी मी सोनवणे साहेबांना विनंती करतोय. डिपार्टमेंट हेड है उनके, है ना. खोपड़ी में यूज करता था. सभी फीटर फेल हो जाते थे तो मैं उठाता था. 100% सक्सेस मिलता था. और कहीं से फोन करता था तो बेचारा दौड़ कहता था नो डाउट. खोपड़ी बोल के ही मैं हमेशा बात करता था. आदमी बहुत शांत स्वभाव का, काम करने वाला, बहुत अच्छा है. मैं भगवान से प्रार्थना करता हूँ कि भाई सुख में एक इनिंग खत्म हो गई, दूसरा इनिंग टोटल परिवार के लिए दीजिए आप, और सुख शांति से रहिए. भगवान सुखी रखे बस. कभी मिलिए तो बात कीजिए. साहब ने इनिंग आपका चालू हो रहा है, जो फैमिली के लिए आपको वक्त देना है, और आपका तो ये वक्त समाप्त होने का है. ये भी आपने अच्छी तरह से यहाँ पे अच्छा सेवा दी है, उसके लिए धन्यवाद. त्यानंतर खान साहब बोला माते से. आजच्या शहर कारमोरचे सर्वेसराव, युनियन हेड सोनवणे साहेब, सर्व डिपार्टमेंटचे प्रमुख आणि आजचे सत्कारमूर्ती आमचे हबप्पा महाराज दत्तात्रय कोंडिलकर यांनी आज वयाचे 60 वर्ष पूर्ण करून आज ते सेवानिवृत्त होत आहेत. त्यांचा आणि आमचा संबंध असा 20-25 वर्षापासूनचा. अगोदर आम्ही का त्याच्या जवळ नव्हतो, पण 25 नंतर आमच्या लक्षात आलं की माणूस एकदम हेल्पफुल आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये कुठली गोष्ट सिंगसाहेब सांगितलं जब मैं उसको उठाता तो तुरंत आता था, आणि तेच नेचर त्यांनी जपलं आणि तेच त्यांनी पुढे जपावं अशी सर्व ते प्रार्थना करतोय. त्यांना परत ऐश्वर्य धन्यवाद. यानंतर आजचे सत्कार मूर्ती दत्तात्रय कोंडिलकर, त्याचप्रमाणे युनिट हेड आमचे सोनवणे साहेब, आमचे लाडके सगळे सोनवणे साहेब आहेत, सिंग साहेब आहेत, खान साहेब आहेत, श्रीवास्तव साहेब असे आणि त्यांची टीम आहे. त्याचप्रमाणे युनियनचे काही पदाधिकारी आहेत. बंधूंनो, दत्तात्रय कोंडिलकर यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर यांनी मनापासून ही जवळजवळ 42 वर्षाची सेवा केलेली आहे. ही मनापासून सेवा केलेली आहे. आम्ही त्यांच्याबरोबर जवळजवळ 30 वर्ष मी काम केले, त्यांच्याबरोबर मी 30 वर्ष काम केले. पण त्यांनी कधीच मला जर काम आला, मी युटिलिटी काम करत असताना जर मला कुठलाच प्रॉब्लेम आला तर ते जनरल शिपला यायचे. मी सांगायचो बुवा असं काम आपलं आहे,
आणि ते न थांबता न काय नाश्ता करता लगेच माझ्याकडे रसा काम दाखवा पहिले कुठला आहे तो. मी त्यांना ताबडतोब असं काम आहे. आणि त्यांनी कधीच ना असा शब्द वापरलाच नाही. खरोखर एक आदर्श व्यक्ती आणि हर जबाबी म्हणून असं माणूस हरप जबाबी म्हणून असं म्हणतात तो खरं म्हणतात. कारण ह्या माणसाने कधीच की मी इथं आलो आहे आत्ताच आलो आहे कसा येऊ काय येऊ तो माझा जॉब नाही मला तो तिथं काम नाही. परंतु या माणसाने आज एवढ्या वर्षी फिटरचं काम केलं आहे. फिटर काम केल्यानंतर फार हार्ड काम असतो. कारण प्रत्येकाला माहिती आहे प्रत्येकाने हार्ड काम केलेलं आहे आणि फिटरचं काम झाल्यानंतर केमिकलचा संबंध येत असतो आणि तसं ह्या माणसाने काम तिथे केलं आहे. पण कोंढेकरबद्दल बोलायचं झालं तर खरोखर हे भजनी आणि ह्यांना भजनाचा फार आवड आहे. भजनी कीर्तन ह्या माणसाला जाम आवड आहे आणि ते जवळजवळ आता 30 वर्षे तोच मी काम बघत आहे आणि जवळजवळ बरेच वर्ष झाले त्यांनी ते मालक झाले. आणि बाकी तर खाणंपिणं हा विषय त्यांच्याकडे नव्हताच आणि त्यांच्या आता वहिनी पण आमच्या मालकरीच आहेत. खरोखर त्याचा कुटुंब एवढा सुशिस्त आणि चांगला कुटुंब आहे. आणि आता त्यांना एवढंच माझी एक विनंती आहे की कोंढेकर बाबा तुम्ही जे आता भजन कीर्तन जे करता खरोखर आता फॅमिलीवर जास्त लक्ष द्या. आपल्या आता मुलंवाला नातवंड आहेत त्यांच्याकडे लक्ष द्या. आता आपण 60 वर्ष झाले जास्त जास्त दगदग कटकट काय कुठे जाऊ नका ना राहू नका आणि आपला उर्वरित आयुष्य त्यांना चांगलं लाभो हेच मी देवाला प्रार्थना करतो आणि त्यांना पूर्ण आयुष्यासाठी मी शुभेच्छा देतो. जय हिंद जय महाराष्ट्र. त्यांच्या फॅमिलीला एवढ्या वर्षाची सर्व्हिस 42 वर्षाची सर्व्हिस जर सक्सेस करायचं असेल तर त्यांना त्यांच्या अर्धांगिनीचा खूप मोठा सपोर्ट असतो. का की कुठल्याही आदर्श पुरुषाच्या पाठीमागं स्त्रीचा एक मोठा सपोर्ट असतो. त्याच्याशिवाय कुठलीही प्रगती होत नाही किंवा आपला सक्सेस होत नाही. तर निवृत्ती महाराज मी त्यांना बोलू शकतो का की ते खरोखर महाराज झाले हे आम्हाला एक आदर्श आहे. का की सर्वात मोठी गोष्ट म्हणजे भजन कीर्तन करणं हे सामाजिक तत्वावर त्याचं कीर्तन करणं त्याचा प्रचार करणं सर्वात मोठी गोष्ट आहे. का की हे समाजाला धरून चालते परिवर्तनाला धरून चालते त्याच्यात बदल होतात आणि हे बदल त्यांच्यामध्ये नक्कीच होतील. का की फ्युचरमध्ये त्यांनी चांगलं करावं अशा शुभेच्छा रसाळ साहेबांनी दिल्या. त्यानंतर युनियन लीडर म्हणून मी सतीश मस्कर यांना विनंती करतो. साहेबांना बोलू द्या खालती आमचा आहे. ठीक आहे. यानंतर मी या कंपनीचे सर्व ज्यांनी ही कंपनी चांगल्या रीतीने चालवत आहे चांगल्या रीतीने सगळ्यांना सपोर्ट देत आहे असे डी सोनन साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करायचं. डी सोनन साहेब. आज के सत्कार मूर्ति कोंढेकर DGM HR श्रीवास्तव जी सारे HODs मेरे कोलीग्स कोंढेकर के परिवार से पधारे हुए परिवार के सदस्यगण. मैं जब GET ज्वाइन किया था तभी कोंढेकर से MCB प्लांट में मुलाकात हो गई थी. तो MCB प्लांट में जब GET ज्वाइन किया था तभी से कभी जो भी कुछ होता था तब शिफ्ट रूम सामने ही हुआ करते थे वहीं से आवाज़ देते थे. उसमें BS राउत भी था. साहब जाने की ज़रूरत नहीं यहीं से ठोको. तो हाँ इस इशारा पता था वहाँ से जाके ठोक देते एक पाइप पे तो चले आते थे. तो बहुत बढ़िया सहयोग रहा आपका. कभी आपने किसी काम के लिए मना नहीं किया. मैं ही नहीं आपके HOD ने भी जैसे बताया बाकी ऑफिसर्स भी रहते वो भी वही बोलते थे. तो जैसे हम लोगों के साथ में आपका समय अच्छा बीता. अब पहले आप ज़्यादा टाइम HIL को ही दिया करते थे अब आप फुल टाइम अपना आप परिवार को देंगे यही आशा है. और जैसे HIL में तो मेरे हिसाब से आपके जितनी सर्विस लाइफ है उसका 90% बहुत अच्छा गया होगा. 10% तो बाकी सब जानते हैं. तो लेकिन हम ऊपर वाले से आशा करते हैं कि अब आपका जो सुपर एन्यूटेड लाइफ है परिवार के साथ रहे और आप परिवार के साथ बढ़िया नाती पोते खिलाएं सुख समृद्धि के साथ रहें और आपका सुपर एन्यूटेड लाइफ जो सर्विस लाइफ है उससे भी ज़्यादा अच्छा रहे. इन्हीं शुभकामनाओं के साथ अपने शब्दों को विराम देते. धन्यवाद सर. साहेबांनी खूप चांगल्या रीतीने तुम्हाला मार्गदर्शन केलं. त्या शब्दाखातीर जर तुम्हाला जीवन जगला तर तुम्हाला जीवनामध्ये काहीच कमी पडणार नाही. कारण की आम्ही त्यांच्या निर्देशनाखाली आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली जगतोय
आणि चालत आहोत. तर तोच संदेश साहेबांनी तुम्हाला दिला आहे. धन्यवाद साहेब. यानंतर मी त्यांच्या कुटुंबातील कोणी बोलू इच्छित असेल तर मी त्यांना विनंती करतोय. मॅडम त्यांच्या सगळे पदाधिकारी आणि HR कामगार सगळं वर्ग, आज आमच्या काकांचं निरोप समारंभ आहे. आणि निरोप समारंभ हा एक आयुष्यामधला महत्त्वाचा क्षण असतो. म्हणजे एवढ्या वर्ष त्या कंपनीमध्ये काम करणार आणि त्यानंतर ते आपल्या कामाचं एक वेगळं स्वरूप ते आपल्या घरी घेऊन जाणार आहे. रोजच्या रुटीनपेक्षा काहीतरी वेगळं त्यांना आता रोज बघायचं आहे. आणि त्यांनी मला वाटते त्यांच्या आयुष्यातली किती वर्ष नाना आपली 42 वर्ष HR मध्ये सातत्याने मेंटेनन्स डिपार्टमेंटला काम केलेलं आहे. आणि सांगायला आनंद होतो की आज आमची जी काही पिढी घडली आहे ती या कंपनीमुळेच घडलेली आहे. म्हणजे जसे काकांची मुलं असतील किंवा आम्ही, माझे वडीलसुद्धा या कंपनीचे एक घटक होते आणि आजच्या घडीला ते सुद्धा एक रिटायर्ड पर्सन आहे. पण सगळ्या कामगार बांधवांनी चांगलं सहकार्य केलं आणि त्यांची सुद्धा नोकरी चांगली सुखाची आणि समृद्धीची झाली. आणि सांगायला आनंद होईल की आजच्या घडीला ते या इथून निरोप घेत आहेत. पण एक वेगळं पण ते सुद्धा इथे सुद्धा आणि घरी सुद्धा करतीलच. तर त्यांच्या पुढच्या वाटचालीला माझ्या स्वतःकडून आणि आमच्या परिवाराकडून शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द संपवतो. आगे की लाइफ के लिए परिवार के साथ अच्छे स्वस्थ रहिए. आते रहिए कभी. दत्तात्रय गणपत कोंडिलकर यांच्या सेवानिवृत्त कार्यक्रमाला उपस्थित सर्वांचे मी आभार मानतो. आजच्या कार्यक्रमात जे वेळात वेळ काढून आलेले आहेत त्यांची फॅमिली, युनियन लीडर, त्यांचे सहकारी, मॅनेजमेंटचे सर्व कर्मचारी आणि सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल मी युनिटच्या वतीने, कंपनीच्या वतीने सर्वांचा आभार मानतो. आणि आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. याचा पुढचा कार्यक्रम युनियन ऑफिसमध्ये होणार आहे सत्काराचा त्यांचा. तर त्या ठिकाणी सर्वांनी जायचं आहे अशी मी सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान,
मिळे जाने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान, मिळे जाने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान. बालपणी होते माझे मन हे अजान, तरुणपणी संसारात गेले सर्व ध्यान, गेले सर्व ध्यान. वृद्धपण येताली जागती महान, वृद्धपण येताली जागती महान. मिळे जाने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान, मिळे जाने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान. पतितांना पावन करते दया तुझी थोर, भीक मागतो मी चरणी अपराधी घोर, अपराधी घोर. क्षमा करी क्षमा करी क्षमा करी बा विठ्ठला, अंगी नाही त्राण. मिळे जाने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान, मिळे जाने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान. तुझे घेता देवा होई समाधान, नाम तुझे घेता देवा होई समाधान. तुझ्या पदी लागो माझे तन मन ध्यान, नाम तुझे घेता देवा होई समाधान. सूत्रधार तू विश्वाचा तुझे गूढ ज्ञान, कालगतीचे फिरविशी चक्र ते महान. मिळे मोक्ष तुझिया नामे देशी ऐसे दान, नाम तुझे घेता देवा होई समाधान, नाम तुझे घेता देवा होई समाधान. काम क्रोध माया भुलवी मन धाव घेई, आशा निराशेचे फेरे जगी ठाई ठाई. आहे तूच अंतर्ज्ञानी तुला सर्व जाण, नाम तुझे घेता देवा होई समाधान, नाम तुझे घेता देवा होई समाधान. बंधु माय बापा लागे आस दर्शनाची, दत्ता म्हणे ऐका नाथा हाक पामराची. अल्पबुद्धी माझी देवा भक्त मी रे स्थान, नाम तुझे घे
घेता देवा होई समाधान, नाम तुझे घेता देवा होई समाधान, तुझ्या पदी लागो माझे तन मन ध्यान, नाम तुझे घेता देवा होई समाधान, नाम तुझे घेता देवा होई समाधान। सकाळच्या पारी तू रे मुखाने उच्चारी, सकाळच्या पारी तू रे मुखाने उच्चारी, राम कृष्ण हरी। झालं तर त्यांनी 1982 साली कंपनीत सेवा चालू केली आणि आज 31 म्हणजे खरं तर त्यांचा सेवानिवृत्त समारंभ उद्याचा होता, पण त्यांनी साहेबांकडे रिक्वेस्ट करून बाबा मला उद्या एकादशी असल्यामुळे सेवांचा कार्यक्रम आज घेण्यात यावा आणि त्यांची ती सेवानिवृत्त कार्यक्रम साहेबांनी मंजूर करून तो आज घेण्यात आलेला आहे। तसेच 31/7/2024 रोजी ते फोरमन पीटर ह्या पदावर सेवानिवृत्त होत आहेत। त्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर ते अगदी प्रेमळ स्वभावाचे, कधी त्यांनी साहेबांना कुठल्याही कामामध्ये अजिबात त्यांनी हातकडी न करता, जे त्यांचे इंजिनियर मॅनेजर मगाशी बोलले का एखादा कुठला ऑपरेटर कामामध्ये फेल गेला पीटर, कधी कोंडलीकर काकांना फोन करायचे बाबा कोंडलीकर असं काम आहे तर ते काम ते 5 मिनिटात क्लिअर करून जातं, असं त्यांचं कामाचं वक्तृत्व होतं। आता त्यांच्या बाबतीत बोलत खूप काही आहे। आता बरेचसे पाहुणे मंडळी पण आलेले आहेत, त्यांची घरची मंडळी पण आलेली आहे। त्यांना याच्या पुढील आयुष्य आनंदाचं सुखाचं आणि भरभरीत जावं याची ईश्वरीने प्रार्थना करतो आणि आमच्या युनियनकडून त्यांना शुभेच्छा देतो। जय हिंद जय महाराष्ट्र। आणि विलरू ऑफिसमध्ये आज सेवानिवृत्ती कार्यक्रमासाठी उपस्थित आपले कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती दत्तात्रय गणपत कोंडलीकर काका आणि आज आपल्या संघटनेचे जनरल सेक्रेटरी आमचे लाडके व्यक्तिमत्व वेले ठाकूरदादा, तसेच संघटनेचे तसेच युनियनचे माजी ऑफिस बेरर पदाधिकारी जोईकर काका, केदारी काका, उबावर काका, गणेश म्हात्रे काका, तसेच आमचे रसाळ काका आणि माझे कलीग जेवण मालुसरे आणि वर्षकांत माळी, तसेच सर्व कामगार बंधू यांच्या वतीने काकांना सर्वप्रथम त्यांचं सत्कार करतो। आणि काकांबद्दल बोलायचं झालं तर आज जवळपास त्यांनी 11/12/82 ते आज 31 जुलै 2024 ते जवळपास 42 वर्षाची प्रदीर्घ सेवा आपल्या कंपनीला पुरवलेली आहे आणि जवळपास हा कालखंड खूप मोठा आहे। आणि कामाच्या बाबतीत सांगायचं झालं तर काकांनी कधी शिपमधील काम असो किंवा जनरल शिपमध्ये असो स्वतः आपले HOD साहेब LB सिंग साहेब तसेच GM साहेब त्यांनी वरती सत्कार केला। त्यांनी सुद्धा त्यांचा आभार मानलेला की चांगल्या पद्धतीची सेवा त्यांनी आज कंपनीसाठी प्रोव्हाइड केलेली आहे, चांगल्या पद्धतीच्या प्रोडक्शनमध्ये त्यांनी हातभार लावलेला आहे। आणि कधीही संघटनेच्या बाबतीत झाले तर जसे आमचे फाउंडर मंडळी दादांसोबत एकजुटीने एक निष्ठेने राहिलेली तशी काकासुद्धा प्रामाणिकपणे पहिल्यापासून जे विलरू संघटनेचे फाउंडर आहेत ते आज त्यांना आल्या गेल्या तर ते डगमगले नाही आणि त्यांनी संघटनेशी एकनिष्ठ राहून आजपर्यंत ते आज आपली ही लोकल संघटना म्हणून आज त्यांनी चांगल्या पद्धतीचं कामकाज इथे कंपनीला दिलेलं आहे आणि आज त्यांची तेवढ्या पद्धतीने कौतुक होतोय। काकांचं व्यक्तिमत्व हे खूप शांत स्वभावाचे आहेत, मालकरी वारकरी असल्यामुळे कधी सर्वांच्यात मिसळून राहणे। मला वाटते अजूनपर्यंत युनियन ऑफिसमध्ये त्यांची कंप्लेंट आली नसेल तर कोणती तक्रार नसेल आहे 42 वर्षात तर कुणाला उलट बोललेत
किंवा कोणतेही वाद त्यांनी ते केलेले, तर सर्वांशी मिसळून आज त्यांनी 42 वर्षाची सेवा देऊन आज ते सेवानिवृत्त होत आहेत आणि त्यांच्या जाण्याने एक प्रकारे कंपनीसाठी आणि युनियनमध्ये सुद्धा एक पोकळी निर्माण होणार आहे. एक निष्ठेने काम करणारी लोक हे दिवसेंदिवस रिटायर होत चाललेले आहेत. पण काकांनी एवढी 42 वर्ष प्रदीर्घ सेवा दिलेली आहे, तर आज जसं आनंदाचा क्षण आहे तसं थोडंसं दुःख पण होतं की काका आता पुढे कंपनीच्या प्रोडक्शनमध्ये किंवा कामकाजामध्ये आपल्या नसणार आहेत. पण त्यांना चांगलं पुढील आरोग्य लाभो आणि पुढील आयुष्य त्यांचं आनंदाचं सुख समृद्धी आणि भरभराटीचं जावं, एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अजून मला बोलायचं. जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, 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 पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी. शुद्ध भाव ठेवा हृदयी, धरा एक ध्यास, भक्तीचा भुकेला देव पुरविल आस. शुद्ध भाव ठेवा हृदयी, धरा एक ध्यास, भक्तीचा भुकेला देव पुरविल आस. माधवा मुरारी तू रे मुखाने उच्चारी, माधवा मुरारी तू रे मुखाने उच्चारी. राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, 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 पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी. नाम आहे थोर त्याचे साराचे विसार, तारुनिया नेईल तुम्हा भव सिंधू पार. नाम आहे थोर त्याचे साराचे विसार, तारुनिया नेईल तुम्हा भव सिंधू पार. सखा गिरधारी तू रे मुखाने उच्चारी, सखा गिरधारी तू रे मुखाने उच्चारी. राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, 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 पांडुरंग हरी, जय पांडुरंग हरी, पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी. ठाई बैसुनिया आता करा एक चित्त, पहावा तो अंतर्यामी श्रीहरी अनंत. ठाई बैसुनिया आता करा एक चित्त, पहा
नश्वर संसारी तू रे मुखाने उच्चारी, नश्वर संसारी तू रे मुखाने उच्चारी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी, 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 पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी. सकाळच्या पारी तू रे मुखाने उच्चारी, सकाळच्या पारी तू रे मुखाने उच्चारी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी, पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी, पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी. पांडुरंग गेला हरी कुण्या गावा, कुणाला नाही कसा ठावा. घुमेना गोकुळात पावा, गवडतो डोळा डोळा बाई डावा, गवडतो डोळा डोळा बाई डावा. गेला हरी कुण्या गावा, कुणाला नाही कसा ठावा. घुमेना गोकुळात पावा, गवडतो डोळा डोळा बाई डावा, गवडतो डोळा डोळा बाई डावा. रमती कुंजवनी बाला, असावा तिथे नंदलाला. कुणी जा अना मुकुंदाला, जीव हा वेडा पिसा झाला. हरीचा शोध कुणी लावा, गवडतो डोळा डोळा बाई डावा, गवडतो डोळा डोळा बाई डावा. कुणाशी केला जरी दंगा, मला येऊन जणी सांगा. त्यास दाखवीन मी इंगा, नका पण लपवू श्रीरंगा. माझा श्याम मला दावा, गवडतो डोळा डोळा बाई डावा, गवडतो डोळा डोळा बाई डावा. कधी ना झाली आजवरती, गणजरे आड कृष्णमूर्ती. असता गोप सदा भोवती, कशी मग पडली भूल पुरती. हरीचा किती करू धावा, गवडतो डोळा डोळा बाई डावा, गवडतो डोळा डोळा बाई डावा. राधा घरात जर नाही, कुणी जा संजयास पाही. वडा खाली यमुने डोही, धरुणी आणा गेलवलाही. त्याचा ताडला कृष्ण कावा, गवडतो डोळा डोळा बाई डावा, गवडतो डोळा डोळा बाई डावा. गेला हरी कुण्या गावा,
कुणाला नाही कसा ठावा घुमेना गोकुळात पावा गौडतो ढोळा डोळा बाई डावा गौडतो ढोळा डोळा बाई डावा पंढरपुरात त्या पंढरपुरात काय वाजत गाजत काय वाजत गाजत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत
सुखाचा तो गोड भंग अळवू विठ्ठल पांडुरंग 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 अळवू विठ्ठल पांडुरंग येईल स्फूर्ती मना विठ्ठल विठ्ठल म्हणा म्हणा रे विठ्ठल विठ्ठल म्हणा म्हणा रे विठ्ठल विठ्ठल म्हणा सावतामाळी जनाबाईची भक्ती पाहाती पुंडलिकाची सावतामाळी जनाबाईची भक्ती पाहाती पुंडलिकाची अनुसरावी शिकवण त्यांची अनुसरावी शिकवण त्यांची नित्य करू साधना विठ्ठल विठ्ठल म्हणा म्हणा रे विठ्ठल विठ्ठल म्हणा म्हणा रे विठ्ठल विठ्ठल म्हणा विठुरायाच्या चरणाखाली धन्य शीती पीठ झाली विठुरायाच्या चरणाखाली धन्य शीती पीठ झाली उभा तिच्या